नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं. नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. आणि संपूर्ण जनता आता पाहतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं राजकारण अगदी सर्व ठिकाणी जळीस्थळी काष्टीपाशाने म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सर्वत्र प्रचाराची तोफ सुरू आहे. दिवस असो, अगदी पूर्ण दिवसभरामध्ये प्रचार आणि प्रचार, सगळीकडे प्रचारच सुरू आहे. या सर्व प्रचारामध्ये जास्तीत जास्त उजवा प्रचार जो आहे तो हर्षद कदम दादा यांचा आहे. तर जनतेमधून असं ऐकायला मिळते की हर्षददादांनी या प्रचारासाठी इतकी आर्थिक बाजू लावली का, किंवा एवढा पैसा लावला आहे का. खरंच जाऊन घ्या. आता माझ्यासोबत आहेत हर्षददादा कदम, की त्यांच्याकडून की खरोखरच सर आज जनतेमधून बोललं जाते की आज तुमचा प्रचार सर्वत्र म्हणजे उजवा ठरलेला आहे. आणि मग जनता अशी म्हणते की हर्षददादांनी खरोखर एवढा पैसा लावला आहे का प्रचारासाठी, खास एवढी ताकद लावली का, आर्थिक बाजू लावली का, काय सांगाल? नाही, प्रचारामध्ये आर्थिक बाजू लावण्याचा कुठे विषय होतो. प्रचार हा कार्यकर्ते, शिवसैनिक असतील, महाविकास आघाडी सर्व कार्यकर्ते असतील, हे करत असतात. फक्त तो चांगल्या पद्धतीने कसा राबवला जाईल, लोकांपर्यंत कसं पोचलं जाईल, हे माझं काम आहे. आणि ते आम्ही व्यवस्थितपणे राबवतो म्हणून आमचा प्रचारात आमची आघाडी आहे. आणि लोकांपर्यंत पोचण्यामध्ये आम्ही जो भर दिला त्याच्यात आम्ही यशस्वी होतो आहे. म्हणून काही विरोधक हे प्रचार करतील, पण पैशाच्या बाबतीत म्हणाल तर आता कुणाकडे किती पैसा आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून येतो, पण जे काही करतो ते प्रामाणिकपणे माझ्या कष्टाच्या पैशावरती करतो. आणि त्याच्यामुळे माझा प्रचार आघाडीवरती आहे. या प्रचारामध्ये संपूर्ण आपल्या प्रचाराची धुरा प्रमोद कदम सर सांभाळत आहेत. परंतु प्रमोद कदमांबद्दल एक असं म्हणजे जनतेमध्ये हे आहे, एक पूर्वग्रह आहे की ते एका पक्षामध्ये आहेत आणि दुसऱ्या पक्षाचं काम करतात. काय सांगाल याविषयी? प्रमोद कदम हे माझे मित्र आहेत आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये राबणारे बरेच व्यक्ती, बरीच लोकं आहेत, ही सगळी माझी मित्रमंडळी आहेत, जी गेली 10-20 वर्ष माझे संबंध आहेत. त्याच्यामुळे हे पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळी ही निवडणूक आहे. लोकांना ज्यावेळी तिसरा पर्याय दिसतो त्यावेळी लोक आपापला निर्णय घेत असतात. त्यातलाच हा भाग आहे. आणि ते एक चांगले उत्तम कलाकार आहेत. मग त्या आमच्या कलाकारांना आम्ही वाव द्यायचा नाही, किंवा आमच्या मित्रांना आम्ही लिफ्ट द्यायची नाही, त्यांनी त्यांच्या मित्रांना लिफ्ट द्यायची नाही, तर लिफ्ट द्यायची कुणाला, अशातला भाग आहे. त्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष दिलं जाऊ नये अशी माझी विनंती आहे. 1-2 दिवसाच्या वक्तव्यामध्ये आपण बोलला की दोन्ही गटामध्ये आज देसाई असेल किंवा पाटणकर घराणेशाही असेल, दोन्हीमध्ये तुम्हाला कुठेतरी कमी लेखलं जाते. सर याचा काय अर्थ आहे? कमी लेखणं म्हणजे काय केलं जाते? कसं आहे, सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती ज्यावेळी राजकारणात येते त्यावेळी त्याला स्थिर होऊन द्यायचं नाही असं राजकीय प्रस्थापितांना वाटत असतं. त्यातलीच ही भूमिका आहे. आता मला कमी लेखू दे नाही तर काय लेखू दे, जसं मी म्हणतोय, जर मी कमी आहे तर तुम्ही तुमची कुटुंब घेऊन सगळी घेऊन का बाहेर पडला आहे? का तुम्हाला एवढी एका 35 वर्षाच्या मुलाची धास्ती वाटते? पण ठीक आहे, तालुक्यातली जनता सुज्ञ, मी वारंवार सांगतोय, मला आता कोणी कमी लेखू दे नाही तर काय करू दे. निवडणूक सुरू आहे. पुढच्या 4 दिवसात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. उद्धवसाहेब येत आहेत. आज सुषमाताईंची सभा डेबेवडला आहे. तर मी माझं लोकांपर्यंत माझा जो विजन आहे किंवा माझी जी बोलण्याची पद्धत आहे किंवा माझं जे काम आहे ते लोकांपर्यंत नेतो आहे. जनता ठरवेल 20 तारखेला मतदान करताना काय करायचं, आणि 23 तारखेला त्याचं निकालात रूपांतर दिसेल आपल्याला. ठीक आहे, आपण पाहिलेलं आहे की आत्ता दादांनी सांगितलेलं आहे, हर्षददादांनी, की त्यांना कमी लेखलं जातं आहे, परंतु त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही आहे आणि कमी लेखलं तरी लेखू देत असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि या संपूर्ण रिपोर्टसाठी सतर्क इंडिया न्यूज मुख्य संपादक विराट कदम, संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज.